हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये। आजची जी रेसिपी आहे ती खास रेसिपी आहे। खरं तर ही जुगाडवाली रेसिपी आहे। म्हणजे तर पटकन भाजीसाठी काही नसेल टिफिनसाठी द्यायला तर तुम्ही काय करता असं मला तुम्ही कमेंट्स करून कळवू शकता। आज शुक्रवार होता आणि मला टिफिनसाठी लवकर काय द्यावं हे कळत नव्हतं आणि फिश सुद्धा बनवायची होती। माझी इच्छा होती फिश खायची। तर आज मी झटपट ही अशी भाजी बनवली। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक कापलेली कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि आलं लसूणची पेस्ट। आणि जी सुकट आहे ती सुकट मी छान व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। आणि 2 ते 3 बटाट्यांचे काप करून घेतले आहेत मीडियम साईजचे। तेल तापवत ठेवायचं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये जी सुकट आहे ती सुकट आपल्याला व्यवस्थित अशी क्रिस्पी होईपर्यंत मीडियम गॅस करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। छान अशी ती क्रिस्पी झाली पाहिजे। थोडा वेळ लागतो क्रिस्पी होण्यासाठी, पण मीडियम गॅस करून तुम्ही जर केली आरामात तर ती ही बघा अशा प्रकारे ती क्रिस्पी तयार होते। क्रिस्पी झाल्यानंतर ती प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घ्यायची आहे, एका बाजूला ठेवून द्यायची आहे। नंतर पुढच्या प्रोसेसकडे वळायचं आहे। जी आलं लसूणची पेस्ट ठेचून घेतलेली होती ती तेलामध्ये टाकायची आहे। ती छान फ्राय करायची आहे। फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता। त्यानंतर कांदा थोडासा गुलाबी रंग आल्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी आलं लसूणची पेस्ट आहे ती व्यवस्थित अशी फ्राय झाली की नंतर कांदा टाकायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला फ्राय करायचा आहे। त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे। थोडं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे हे लवकर कांदा आणि टोमॅटो जो आहे तो लवकर नरम होतो। आणि टोमॅटो थोडा नरम झाल्यानंतर त्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। ती सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। लगेच त्यात थोडी हळद, थोडा गरम मसाला, थोडी मिरची पावडर टाकायची आहे। ते मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर बटाटे जे कापून ठेवले होते ते बटाटे आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे। हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। सुकट जी आपण फ्राय करून घेतली होती ती लगेच ॲड करायची नाहीये, ती आपण नंतर ॲड करणार आहोत। तर पाणी टाकून बटाटा शिजवून घ्यायचा आहे। बटाटा पूर्ण शिजवायचा नाहीये आपल्याला, 80% पर्यंत, 80 ते 85% हा बटाटा शिजवायचा आहे। कमी गॅस करून झाकण ठेवून तुम्ही हा शिजवून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही चेक करून बघू शकता या स्टेजला बटाटा शिजला आहे की नाही ते। तर मी सांगितल्याप्रमाणे 85% पर्यंत बटाटा ऑलमोस्ट शिजला आहे। या स्टेजला आपल्याला जी फ्राय केलेली सुकट आहे ती ॲड करायची आहे भाजीमध्ये आणि पुन्हा कमी गॅस करून झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटांसाठी। आणि मग काय, झाली भाजी तयार। त्यामुळेच मी या भाजीला जुगाडवाली भाजी असं नाव दिलं आहे। तुमच्याकडे पण कोणती अशी रेसिपी असेल तर कमेंट्स करून नक्की मला कळवा की झटपट होणारी आणि ऐन वेळेस जर भाजी काही नसेल घरामध्ये तर पटकन होणारी अशी कोणती रेसिपी तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंट्स करून कळवू शकता। आणि ही जी रेसिपी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। छान होते ही भाजी खूप। ही तुम्ही गरम गरम चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर फ्रेंड्स, नक्की रेसिपी ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय.